गाणपत्य संप्रदायाचा महान ग्रंथ आहे श्री मुद्गल पुराण। महर्षी मुद्गलांनी सांगितलेले हे पुराण म्हणून त्याचं नाव मुद्गल पुराण। किती सुंदर शब्द आहे मुद्गल। मुद म्हणजे आनंद, गल म्हणजे ओसंडून वाहणे। ज्यांच्या प्रत्येक कृतीतून, ज्यांच्या प्रत्येक विचारातून, ज्यांच्या सहज बोलण्यातून सुद्धा मुद म्हणजे आनंद ओसंडून वाहतो त्यांना मुद्गल असं म्हणतात। त्या महर्षींनी केलेला उपदेश किती आनंददायी असेल लक्षात घ्या। कोणाला केला? राजा दक्ष प्रजापतीला केला। त्या दक्ष प्रजापतीला केलेला हा उपदेश, त्याच्या आत्मविस्मृत अवस्थेत केलेला उपदेश, त्याला स्वतःची जागृती करावी म्हणजे वेगळ्या अर्थाने तुम्हाला मला आपलं स्वरूप जाणून देण्याकरता केलेला हा दिव्य उपदेश आहे। कारण उपदेश आपल्यासाठी असतो, त्या पद्धतीने असलेला हा दिव्य उपदेश। त्या उपदेशामध्ये भगवान गणेशांच्या निर्गुण निराकार स्वरूपाला आपल्या समोर ठेवण्याचे विविध मार्ग सांगितलेले, त्या स्वरूपात त्याचं निरूपण केलेलं आहे। आपल्या समोर निरूपणाचं एक माध्यम त्यांनी वापरले स्तोत्र। शेकडो स्तोत्र आहेत। वेगवेगळ्या स्तोत्रांच्या माध्यमातून वेगवेगळ्या अंगाने गणेश तत्वज्ञान किंवा गणेशांचं स्वरूप उलगडून दाखवलेलं आहे। त्यातलं एक अत्यंतिक सुंदर स्तोत्र आपल्या समोर आपल्याकरता असलेलं श्री गणेश हृदय स्तोत्र। नाव सुद्धा बघा किती सुंदर आहे, गणेश हृदय। हृदय शब्द वेगवेगळ्या अर्थाने वापरला। तुमच्या माझ्या हृदयाच्या दृष्टीने विचार करा। आपल्या हृदयात गणेशाला स्थापित करण्याची मार्ग पद्धती सांगणारं स्तोत्र म्हणून गणेश हृदय स्तोत्र। गणेशाच्या दृष्टीने विचार करू एक मिनिट। भगवान गणेशांचं जणू काही हृदय, हृदय याचा अर्थ अत्यंत रहस्य असणारी गोष्ट, जी आपलं सगळ्यात रहस्य असतं ते आपण हृदयात ठेवतो। तशा अर्थाने जणू काही मोरयाचं हृदय, मोरयाचं रहस्य, मोरयाचं स्वरूप आपल्या समोर सांगणारं स्तोत्र म्हणून गणेश हृदय स्तोत्र। किती वेगवेगळ्या अंगाने त्या स्तोत्राचा अभ्यास करता येतो पहा। स्तोत्र निर्माण कसं झालंय त्याच्या मागची पार्श्वभूमी थोडी आधी समजून घेऊ, मग एकेका श्लोकाचा विचार आपल्याला करता येईल। स्तोत्राची सुरुवात होते 8व्या खंडामध्ये हे स्तोत्र आलं। मुद्गल पुराणाचे जे 9 खंड आहेत त्यातल्या 8व्या खंडात 49व्या श्लोकामध्ये अध्यायामध्ये हे स्तोत्र आपल्या समोर येतं। 21 श्लोक आहेत, 21 नावं आहेत मोरयाचे, त्याचं वर्णन आपल्या समोर येणार आहे। आपल्या समोर असलेल्या या स्तोत्राची सुरुवात आहे, सनकादिक महर्षी भगवान शंकरांना भेटायला जातात। हे 4 ऋषी सांगितले पुराणांनी, सनक, सनंदन, सनातन आणि सनत कुमार यांना सनकादिक म्हणण्याची पद्धत आहे। हे 4ही ऋषी भगवान शंकरांना भेटाय करता गेले। भगवान शंकरांना गेल्यानंतर त्यांनी शंकरांना प्रश्न विचारला, कोणत्या प्रकारचा? अधुना शाधी देव सर्वेश योग प्राप्त्यर्थमुत्तमम विधिम सुखकरम शीघ्रम सुगमम योगिनायक। हे भगवंता, हे भगवान शंकरा, तू आम्हाला योग प्राप्त करण्याचा सगळ्यात सुगम आणि सोपा मार्ग आम्हाला सांग। सोपा आणि सहज करता येण्यासारखा मार्ग सांग। ही मोठी मजेदार रचना असते। योग शब्दाचा अर्थ आहे जुळणे, भगवंताशी जुळायचं। कशा करता जुळायचं? त्याचं उत्तर आहे आपल्याला आनंदी व्हायचंय। आपण सगळं व्यवहारात जे काय करतो ते आनंद मिळवण्यासाठी करतो। भगवंताशी जुळायचंय का? कारण भगवान आनंद रूप आहे, आपल्याला तो आनंद मिळवायचा आहे। म्हणून कुठलीही गोष्ट मिळवायची असेल तर ती ज्याच्या जवळ आहे त्याच्याकडे गेलं की आपल्याला त्या गोष्टीची प्राप्ती होते। भगवान आनंदी आहे, आपण भगवंताकडे गेलो की आपल्याला भगवंताचा आनंद मिळणार आहे। या हिशोबामध्ये तो आनंद मिळवण्यासाठी ते तिथं जाऊन पोहोचतात भगवान शंकरांकडे आणि त्यांना सांगतात की आम्हाला आनंद मिळवण्याचा सगळ्यात सोपा मार्ग सांगा, सगळ्यात सोपा योग सांगा। का शंकरांना विचारलं? त्याच्यात शब्द वापरलेला आहे योगी नायक। भगवान शंकर हे योग्यांचे नायक आहेत म्हणून त्यांना विचारलं, कारण त्यांना ते समजतं, तो त्यांच्यातली श्रेष्ठ शक्ती आहे योग्यांमध्ये, म्हणून भगवान शंकरांना प्रश्न विचारला। आता गंमत पहा कशी आहे। भगवान शंकरांना प्रश्न विचारला सनक सनंदनादिकांनी, त्यांना उत्तर देताना भगवान शंकर सांगतात की हाच प्रश्न मला ना एकदा गंगेने विचारला होता, मी तिला जे सांगितलं ते तुम्हाला सांगतो। ही पुराणांची एक शैली असते। जेव्हा पुराणांची भाषा आपल्याला अभ्यासायची, पुराणांची रीती आपल्याला अभ्यासायची, तेव्हा ह्या गोष्टी व्यवस्थित समजून घेतल्या पाहिजे। कोणत्या? की पुराणात कधीच कुठल्याच प्रश्नाला ज्याला प्रश्न विचारलाय तो स्वतःचं उत्तरच सांगत नाही। म्हणजे एखादा माणूस समजा एखाद्या ऋषींकडे जाऊन पोहोचला आणि त्यांनी विचारलं की मला अशी अशी समस्या आहे, तुम्ही काहीतरी मला मार्गदर्शन करा, तर ऋषी एक मजेदार प्रकार करतात। ते म्हणतात हाच प्रश्न एकदा यांना विचारला होता, त्यांनी जे सांगितलं ते मी तुला सांगतो। तुम्हाला सरळ उत्तर का नाही देत?
व्यवस्थित समजून घ्या. पहिली महत्त्वाची गोष्ट, जर मी सरळ उत्तर दिलं तर त्याच्यात माझ्यासमोर आलेल्या माणसाला मी उत्तर देताना माझा स्वार्थ असू शकतो, कारण मला त्याच्याकडून काही काढायचं असू शकतं. इथं उत्तराची पद्धत कशी आहे, पूर्वीचा कुठला तरी संवाद सांगतात, कारण आता त्या संवादात ज्यांनी उत्तर दिलंय ना त्याला तुमच्याकडून काही काढायचं नाही, कारण तो तुम्हाला ओळखतच नाही, म्हणून तो तुम्हाला स्वार्थाने युक्त असलेलं उत्तर सांगणार नाही. दुसरी मजेदार रचना आहे की पूर्वी त्यांनी हे सांगितलं होतं, याचा अर्थ ही समस्या पूर्वीही कोणाला तरी आलेली होती, त्या समस्येवर यांनी हे उत्तर दिलं, म्हणजे काय, तर या उत्तराने त्या माणसाचं समाधान पूर्वी झालेलं आहे, त्याला मार्ग मिळालेला आहे. याचा अर्थ नवीन भाषेत आणि इंग्रजीमध्ये सांगायचं तर टेस्टेड असलेला अशा प्रकारचा हा उपाय आहे, आणि म्हणून तुम्ही या उपायाचा वापर करा, ही सांगण्याची पुराणांची एक मस्त पद्धत असते. इथेही तसंच आहे. देवी गंगेनी हा मला प्रश्न विचारला होता, जेव्हा मी ध्यान करत होतो, असं भगवान शंकर सांगतात. किती मजेदार रचना आहे, लक्षात घ्या. भगवान शंकर सततच ध्यान करतात, ते ध्यानाशिवाय करतात काय, शांत बसलेले असतात, ध्यान करत असतात. पण देवी गंगेने एकदा त्यांना पाहिलं आणि विचारलं, भगवान तुम्ही कोणाचं ध्यान करता, तुम्हाला गरज काय कोणाचं ध्यान करण्याची, तुम्ही तर महादेव आहात. गंगा विचारतीये आणि उत्तर गंगेला दिलेत. लक्षात घ्या, का गंगाच निवडली असेल, बाकी सगळ्या देवांना सोडून किंवा बाकी सगळ्या परिवारातल्या गणांना सोडून गंगा का निवडली, त्याचं उत्तर समजून घ्या. ती बारकावे असतात या सगळ्या शैलीमध्ये सांगण्याच्या पुराणांच्या. गंगा भगवान शंकरांच्या डोक्यावर आहे, याचा अर्थ मस्तकाच्या सगळ्यात जवळ आहे, याचा अर्थ बुद्धीच्या सगळ्यात जवळ आहे, त्यांच्या विचारांना सगळ्यात जवळून पाहणारं कोण आहे, त्याचं उत्तर आहे गंगा आहे. म्हणून गंगेनी प्रश्न विचारलाय की यांच्या डोक्यात काय चाललंय, ते लवकरात लवकर कोणाला कळेल, ते व्यवस्थित कोणाला कळेल, जो सगळ्यात जवळचा आहे त्याला ना. म्हणून मुद्दाम गंगेनी विचारलेला प्रश्न फार महत्त्वाचा आहे. ती गंगा प्रश्न विचारतीये, तुम्ही नेमकं कोणाचं ध्यान करता, वद शंकर कस्यत्वम ध्यानम करोशी नित्यदा, तू नित्य कोणाचं ध्यान करतो भगवंता हे मला सांग. इच्छामी तमहम ज्ञातुम, नुसतं सांग नाही, मलाही जाणून घ्यायचंय, मलाही त्या तत्वाचा ओळख करून घ्यायची आहे. त्वत्त किम परमम परम मतम, तुझ्याही पेक्षा म्हणजे हे भगवान शंकरा आपल्यापेक्षाही श्रेष्ठ काय आहे हेही मला जाणून घ्यायचंय. वाक्याचा अर्थ, ध्यान नेहमी आपल्यापेक्षा श्रेष्ठांचं करायचं, ही रचनाही आपल्याला या निमित्ताने समजून घ्यायची. तुम्ही लहान गोष्टीचं चिंतन करत जाल तर तुम्ही लहान होत जाल, मोठ्या गोष्टीचं चिंतन कराल तरच मोठे व्हाल. व्यवहारातलं एक लहानसं उदाहरण सांगतो म्हणजे आणखीन लक्षात येईल ही भूमिका. एखाद्या समुद्रकिनारी जाऊन उभे राहा, एखाद्या हिमालयाच्या टेकडीच्या समोर जाऊन उभे राहा, हिमालयाच्या शिखरासमोर जाऊन उभे राहा, काय होतं त्याचं उत्तर आहे, प्रचंड तुमची डोळे विस्फारले जातात, तोंड वाचल्या जातं, डोळे इतके विस्फारले जातात की आता त्याच्या पलीकडे शक्य नाही, म्हणून तोंड जणू काही एक्सटेन्शन सारखं त्याला उपयोगी पडतं, मदत करतं. गमतीचा भाग सोडून द्या, तोंड विस्तारलंय, डोळे विस्तारलेत, उलट्या बाजूला एखाद्या सुईत दोरा ओवायचा प्रयत्न करा, फार बारीक डोळे होतात तुमचे. का, कारण आता तुम्ही छिद्र शोधताय, लहान गोष्ट पाहताय, लहान गोष्ट पाहिली की दृष्टी लहान होते, मोठी गोष्ट पाहिली की दृष्टी पण मोठी होते. मला तुझ्यापेक्षाही श्रेष्ठ काय आहे ते जाणून घ्यायचंय, कारण मला ध्यान करायचंय. हे भगवान शंकरांना गंगेने विचारलं, त्या स्वरूपात गंगेचा प्रश्न आला आणि मग भगवान शंकरांनी तिला हे दिव्य स्तोत्र आपल्या समोर सांगितलं, गणेश हृदय स्तोत्र. स्तोत्र काय आहे, स्तोत्रात 21 नावं एकत्र आहेत. 21 नावं कोणते आपल्याला मुद्गल पुराण सांगतं. ओम गणेशम एकदंतं च चिंतामणि विनायकं ढुंडिराजं मयूरेशं लंबोदर गजाननं हेरम्बं वक्रतुंडं च ज्येष्ठराजं निजस्थितं आशापूरं तु वरदं विकटं धरणीधरं सिद्धिबुद्धिपतिं वन्दे ब्रह्मणस्पति संज्ञितं मांगल्येशं सर्वपूज्यं विघ्नानां नायकं परं 21 नामानि गणेशस्य महात्मनः अर्थेन संयुतान्येव हृदयं परिकीर्तितम्. या 21 नावांना जे आत्ता यादी आपल्या समोर सांगितली, त्या 21 नावांना अर्थासह समजून घेणे याला गणेश हृदय असं म्हणतात. याचा अर्थ हे 21 नावं जर अर्थासह समजून घेतले तर तुला गणेशाचं सगळं रहस्य कळेल, असं भगवान शंकर तिला समजावून सांगतायत. स्वाभाविक तिचा प्रश्न आहे, मला या सगळ्यांचे अर्थ समजावून सांगा.
कारण तुम्ही आत्ता सांगितलं अर्थासह समजून घ्यायचं, आणि फार महत्त्वाची गोष्ट आहे, अर्थासह समजून घेतलं तरच उपयोग आहे, नुसतं म्हणून उपयोग काय. आपण नावं नुसती घेऊन फायदा नाही, त्या नावांच्या मागच्या भूमिका समजून घ्यायच्या आहेत, त्याचे अर्थ समजून घ्यायचे आहेत, कारण त्यातूनच आपल्याला नेमकेपण आणि ते तत्त्व कळणार आहे. मग ती अर्थाची भूमिका विचारली तिने स्वाभाविक, कारण त्याच्यात वर्णनच केलं होतं, अर्थेन संयुतान्येव हृदयं परिकीर्तितम. हे हृदयामध्ये तू धारण कर, किंवा याला हृदय म्हणतात जे अर्थाने परिपूर्ण असेल. मग अर्थ कसे समजून घ्यायचे. मग भगवान शंकरांना देवी गंगेने पुन्हा प्रश्न विचारला की मला याचे अर्थ समजावून सांगा. आणि मग भगवान शंकरांनी 21 श्लोकांमध्ये 21 नावांचे अर्थ सांगितले आहेत. हे जे 21 श्लोक आत्तापर्यंत जी पार्श्वभूमी सांगितली तुम्हाला त्या स्तोत्राची, कसं स्तोत्र निर्माण झालं किंवा मूळ ते नावं काय होते इत्यादी भूमिका सांगितल्या. आता त्या 21 नावांचे अर्थ आपल्यासमोर सांगणार आहेत. आणि लक्षात घ्या, आपल्या डोक्यात असलेलं एकही अर्थ लागू पडत नाही, इतके अद्वितीय अर्थ आपल्यासमोर पुराणकारांनी दिलेत. अर्थ लावण्याची ही पद्धती आपल्याला समजून घ्यावी लागेल, म्हणजे एक वेगळा आनंद आपल्याला निश्चितपणे या स्तोत्राच्या माध्यमातून मिळू शकेल. पहिलं नाव आहे गणेश. सुरुवात केली तिथून. गणेश शब्दाचा अर्थ काय असा प्रश्न तुम्हाला विचारला तर तुम्ही पटकन ठरलेलं उत्तर द्याल की शंकरांचे जे वेगवेगळे गण ना, त्या गणांचा जो प्रमुख त्याला गणेश, गणपती, गणनायक, गणनाथ इत्यादी म्हणतात. इतका सामान्य अर्थ असता ते एवढं मोठं पुराण लिहिलंच नसतं. कायम लक्षात घ्या, भगवान गणेशांचं जे स्वरूप हे पुराण आपल्यासमोर ठेवतं ना, ते शिवपार्वती पुत्र ठेवत नाही. शंकराचा मुलगा नाही, पार्वतीचा मुलगा नाही, कारण ती फक्त एका अवताराची कथा आहे. गणेशांचे अनेक अवतार सांगितले. आत्ता आपला तो विषय नाही, पण 2 मिनिटात आपल्यासमोर सांगतो की वेगवेगळ्या प्रकारचे अवतार सांगितले. विनायक अवतार आहे, तो आदिती कश्यपाच्या घरी झाला. पुष्टिपती अवतार भगवान शंकरांच्या घरी झाला. वेगवेगळे गणेशांचे अवतार झालेले आहेत, पण शेषात्मज अवतार सांगितला, शेषाच्या घरी झाला. पूर्णानंद नावाचा अवतार सांगितला, विष्णूच्या लक्ष्मीच्या घरी झालेला. सगळेच अवतार काही शंकर पार्वतीच्या घरी झालेले नाहीत. आणि शंकर पार्वतीच्या घरी कितीतरी अवतार झाले, म्हणजे मयुरेश्वर अवताराचं वर्णन आहे, गजानन अवताराचं वर्णन आहे, उमांगमलज अवताराचं वर्णन आहे, आपल्यासमोर असलेलं पुष्टिपती अवताराचं वर्णन आहे. हे सगळे अवतार शंकर पार्वतीच्या घरी झाले. आता एकाच मुलाची इतके अवतार झाले का, त्याचं उत्तर आहे नाही. हे प्रत्येक अवतार होते. ती कथा अवतारापुरती असते, सर्वत्र लावायची नाही. मग या सगळ्या अवतारांच्या आधी असलेले जे गणेश तत्व ते या पुराणाला सांगायचे, ते या श्लोकातून सांगायचे. कशाला गणेश म्हणतात आपल्यासमोर भगवान शंकर गणेश शब्दाचा अर्थ उलगडून दाखवत आहेत. ते म्हणत आहेत कशाला गणेश म्हणायचं. गणेश शब्दाची व्याख्या करताना सांगितली, गकार रूपम विविधम चराचरम. गकार याच्यामध्ये ग जो आहे त्या ग मधून विविध चराचर सगळे जे तत्व जे पदार्थ ते आपल्या समोर सांगितले. चर याचा अर्थ हलणारे, अचर म्हणजे न हलणारे, चराचर याचा अर्थ सजीव आणि निर्जीव. हलणारे याचा अर्थ सजीव, न हलणारे निर्जीव. 4 प्रकारची गोष्टी आहेत ना या संसारामध्ये. एक दगडासारख्या गोष्टी, पर्वतासारख्या गोष्टी हलूच शकत नाही, ते हलूही शकत नाही, त्यांना जीवही नाही. दुसरा प्रकार असतो वृक्ष, ते हलू नाही शकत पण सजीव आहेत. दुसरा विकासात टप्पा म्हणा फार तर. तिसरी अवस्था पशुपक्षी, ते हलूही शकतात, ते जागाही सोडू शकतात, सजीवही आहे, हलूही शकतात पण बोलू शकत नाही. आणि चौथी अवस्था मानवी अवस्था, त्यांना हलताही येतं बोलताही येतं. वेगवेगळे स्तर आपल्या समोर सांगितले. त्यातला चर शब्दाचा अर्थ जे हलू शकतात ते, अचर याचा अर्थ जे हलू शकत नाहीत, म्हणजे जड ज्याला आपण म्हणतो, अचेतन ज्याला आपण म्हणतो, निर्जीव ज्याला आपण म्हणतो ते निर्जीव, आणि चर म्हणजे सगळे सजीव. हे सगळे सजीव आणि निर्जीव या सगळ्यांना एकत्रितरित्या शब्द वापरला ग. का, कारण हे ग म्हणजे गच्छती, जन्माला येतात. हे जन्माच्या दृष्टीने किंवा भगवंतापासून या सृष्टीपर्यंत आले म्हणून गमन केलं त्यांनी, गती त्यांना मिळाली म्हणून त्यांना ग असं म्हटलं. उलट्या बाजूला दुसरी रचना सांगताना म्हणतात नकारगम ब्रह्म तथा परात् परम. ण शब्दाने वेगवेगळ्या प्रकारचे ब्रह्म सांगितले. तुम्ही वेगवेगळ्या प्रकारचे ब्रह्म म्हटलं तर आश्चर्य वाटेल. ब्रह्म तर एक असतं, त्याचं उत्तर आहे नाही, परब्रह्म एक असतं. अनेक ब्रह्म सांगितले. अगदी जेवायला बसताना आपण अन्नाला नाही म्हणत का, अन्न हे पूर्ण ब्रह्म.
अन्नसुद्धा ब्रह्म आहे. कारण ब्रह्म कसं ओळखायचं, उपनिषदामध्ये एक संवाद आलेला आहे. त्या संवादात सांगितलं, ज्याच्यापासून सगळं निर्माण होतं, ज्याच्या भरोशावर सगळं जगतं, ज्याच्यामध्ये सगळं जातं त्याला ब्रह्म असं म्हणतात. मग तू काय कर शिष्या, हे समजून घे. त्या शिष्याने विचार केला, आपण जन्माला आलो अन्नाच्या भरोशावर, जगतो अन्नाच्या भरोशावर, शेवटी मेल्यावर मातीत जातो म्हणजे अन्नामध्ये मिसळतो, म्हणजे अन्न हे ब्रह्म आहे. पण नंतर त्याच्या लक्षात आलं की अरे अन्न तर बदलतं, विकृत होतं, खराब होतं, दुसऱ्या दिवशी त्याला वास येतो, दुर्गंध येतो, ब्रह्म नाही असू शकत. मग तो पुढचा विचार करत गेला. अशी रचना आपल्याला उपनिषदात सांगितली. सोडून दे ती रचना, आपल्याला समजून घ्यायचं आहे अन्न ब्रह्म, प्राण ब्रह्म, मनोब्रह्म, विज्ञान ब्रह्म, शरीरातल्या प्रत्येक गोष्टीला ब्रह्म म्हटलं. ज्या सगळ्या देवता आहेत त्यांनाही ब्रह्म म्हटलं. शिवब्रह्म, विष्णू ब्रह्म, शक्ती ब्रह्म, वेगवेगळे शब्द वापरले. या सगळ्यांचा एकत्रित विचार ण या शब्दाने केला. म्हणून ग म्हणजे सगळे सजीव निर्जीव, ण म्हणजे सगळे ब्रह्म. दोन शब्द आपल्या समोर सांगितले. तयोहो स्थिताम, त्या दोन्हींमध्ये जो असतो किंवा त्या दोन्हींमध्ये जे सगळे आहेत सगळे एकत्र आलेले त्यांना गणाहा प्रकीर्तिताहा, म्हणजे एका बाजूला सजीव निर्जीव आणि सगळ्या देवता, सोप्या शब्दात समजून घ्यायकरता या सगळ्यांना मिळून गण असं म्हणतात. गणेशमेकम प्रणमाम्यहम परम, हे सगळे ज्याचे गण, त्या सगळ्यांना चालवणारा जो ईश म्हणजे सगळ्यांचा स्वामी, त्या मोरयाला गणेश असं म्हणतात. गणेश शब्दाचा इतका सुंदर अर्थ आपल्या समोर दिला. अशाच पद्धतीने सगळे 21 अर्थ आपल्याला देणार आहेत. टप्प्याटप्प्याने आपण त्याचा विचार उद्यापासून करू.